नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दयानंद किल्लारे लातूरहून. तर आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी 6 फुटाचा ऊस आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये पहिलं पीक आपण हरभरा घेतला होता, बेवड पीक म्हणून. दुसऱ्या वेळेस आपण सेंटरला हरभरा निघाले सलम ताक टाकला होता. तर ताक असा 2 फूट टाकला होता. तर साईडला आपण 3 फुटामध्ये इकडं पण बैलाची मेहनत, इकडं पण बैलाची मेहनत करून सरी सोडली होती. आणि काही साईडचा ह्या 2 फुटातला सलम इकडला चिकुळवान निघाला होता, तो असा खाली टाकला होता. काही उसाच्या बुडाला टाकला होता. तो आता सगळा कुजण्याच्या मार्गावर आहे. हा कापून टाकला होता बघा, हे असा, हे 1 फुटावरून असं कापून टाकला होता. तो नंतर फुटला आहे अजून. हे बघा, हे कापलेला इथं आहे. हां, असं फुटून अजून वाढला आहे. तर त्या ह्याची सलमाची स्पर्धा उसावर होऊ लागली. त्याच्यामुळे आता कापून आपण साईडला टाकतो आहे. आणि सेंटरला आता आपल्याला सरी सोडायची आहे. तर मित्रांनो, आपण ह्याला 1 वेळा त्रिसूत्री वापरली आहे आणि गावरान खत 2 ट्रॅक्टर टाकलं आहे. तरी नवीन नदीमधली माती घातलेलं रान आहे, त्याच्यामुळं रानाची सेटलमेंट व्यवस्थित झाली नाही. ते नॅचरलरित्या जी माती असते ती जास्त पिकाऊ असते. ही नवीन माती घातल्यामुळं अजून मातीचं सेटलमेंट झालं नाही. तर ऊस ह्या पद्धतीचा आहे. तर आता आपण हे कापून, हे बघा, अगोदर ह्या साईडला टाकलं आहे. अगोदरचा कापलेला सलम ह्या साईडला टाकला, अख्खा कुजला तो. नंतर आता ह्या साईडला टाकतो आहे. सेंटरला मुग पण पेरला होता साईडला. तर पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी द्यायला अडचण होऊ लागली. आणि त्याच्यामध्ये डुकरं उकरायला लागलेत, गांडूळासाठी डुकरं उकरायला लागलेत. त्याच्यामुळं सेंटरमधनं सरी सोडायचं नियोजन केलं आहे. तर पाणी द्यायला सोपं पडेल. सरी सोडल्याच्या नंतर आपण अजून ताक टाकणार आहे सेंटरला. तो तागाला काहीच करायचं नाही पुन्हा मित्रांनो. ऊस जाईपर्यंत तो समजा ऊन झाला तर अजून त्याला झुकवायचा. पुन्हा काही मेहनत मशागत काही करायची गरज नाही. तर भेटू आपण अजून नंतर.